जनक आपुला असा अंतरी भाव धरा याचा हो सन्मान प्रभुरायाचे गा गुणगान वसुंधरे गा स्तुतिगान प्रभुरायाचे गा गुणगान वसुंधरे गा स्तुतिगान प्रभुरायाचे गा गुणगान. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. तुम्हा सर्वांस शांती लाभो आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, 29 जूनला पवित्र ख्रिस्त सभा संत पीटर आणि संत पॉल ह्यांचा महासोहळा साजरा करीत असते. आपल्या धर्मप्रांतामध्ये संत पीटरच्या आश्रयाखाली परमेश्वराला अर्पण केलेली अशी 2 पॅरिशेस आहेत. एक आपल्या कोलीवाड्यातील संत पीटर चर्च वसई कोलीवाडा आणि अर्नाळा येथील संत पीटर चर्च. अर्नाळ्यामध्ये ते पॅरिश संत पीटरचं पॅरिश अर्नाळा हे त्या दिवशीच म्हणजे 29 जूनला हा महासोहळा साजरा करते. मात्र आपल्या वसई कोळीवाड्यामध्ये हा सण आपण 29 जूनच्या नंतर येणारा पहिला रविवार म्हणजे आज साजरा होत आहे. त्यांची ती कम्युनिटी हा 29 जूनचा सण ह्या आजच्या दिवशी साजरा करते. म्हणून ही पवित्र मिसा मी फादर थॉमस लोपिस प्रमुख धर्मगुरू आणि फादर निलेश टुस्कानो सहाय्यक धर्मगुरू, तिथं फादर टोनी कोरिया पण आहेत, तिथं फादर जोएल कोरिया आहेत. आपण ही पवित्र मिसा साजरी करताना आपल्या कोळी बांधवांसाठी विशेष प्रार्थना करू. प्रार्थनेची त्यांना खूप गरज असते. हे ते किती प्रार्थना करीत देवळोदेवळी हिंडत असतात यावरून आपल्याला समजते. आपण पवित्र रहस्यांच्या ह्या उत्सवात सहभागी होण्यास पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांच्यात आपण आठवण करूया. सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण सर्वजण एकत्र म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हायगाईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमीन. स्वर्गात गौरव सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा. धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा.
देव पित्या प्रभु परमेशा विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली नमोनि माना ऋणवंता तुझी भगवंता थोरा जगी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलत्या सुता गुणवंता जनक नंदना परमेश पुकारा प्रभु दुख हरा परमेशा दयेच्या सागरा जग पापहारी दया मावरी करीत परा पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझे अविनाशी दयाकारी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सज्जनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझा सेवक आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या आज्ञापालनाद्वारे पतित जगाचा तू उद्धार केलास. आम्हाला पापमुक्त कर व सर्व काळच्या आनंदात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. जखऱ्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर असे म्हणतो, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, येरुशलेम कन्ये गजर कर. पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी आणि यशस्वी आहे. तो लीन आहे. गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. एफाईल मातले रथ, येरुशलेम मातले घोडे मी नष्ट करील. युद्धधनुष्य तोडून टाकण्यात येईल. तो राष्ट्राबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल. त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर आणि फरातन नदीपासून तो पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. मी सदा सर्व काळ तुझ्या नावाला धन्यवाद देईल. मी सदा सर्व काळ तुझ्या नावाला धन्यवाद देईन. हे राजा माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाला धन्यवाद देईल. मी प्रतिदिवशी तुला धन्यवाद देईल आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचे स्तवन करील. प्रतिसाद. मी सदा सर्व काळ तुझ्या नावाला धन्यवाद देईन. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. तो मंद क्रोध आणि अतिदयाळू आहे. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे. त्याची कृपा त्याने निर्मिलेल्या सर्व कृत्यांवर आहे. प्रतिसाद. मी सदा सर्व काळ तुझ्या नावाला धन्यवाद देईन. हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात. तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करतात. प्रतिसाद. मी सदा सर्व काळ तुझ्या नावाला धन्यवाद देईन.
प्रभू आपल्या वचनाला जागतो. त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो आणि वाकलेल्यांना सर्वांना उभे करतो. प्रतिसाद: मी सदा सर्व काळ तुझ्या नावाला धन्यवाद देईल. संत पौलानं रोमकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वसती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरही जिवंत करील. तर मग बंधुजन हो, आपण ऋणी आहो खरे, तरी देह स्वभावाप्रमाणे जगावयाला देह स्वभावाचे ऋणी नाही. कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात. परंतु जर तुम्ही आत्म्यानं शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. Alleluia, alleluia, alleluia. हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ह्या गोष्टी तू बाळकांस प्रकट केल्या. Alleluia, alleluia, alleluia. प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तेकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. त्यावेळी येशू असे बोलू लागला, हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रकट केल्या. खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पुत्रा वाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखत नाही. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, त्या माझे जू आपल्यावर घ्या आणि माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे आणि माझे जू हलके आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मित्रांनो,
प्रभू येशूने मरियेच्या पोटी जन्म घेतल्यावर ह्या पृथ्वीवर जी शिकवण द्यायला सुरुवात केली, जी कृत्ये करायला सुरुवात केली, आपण त्याला चमत्कार बोलतो, कारण चमत्कारासारखीच ती कृत्ये होती आणि त्याचे शब्द हे अत्यंत वाईज, शहाण्या अशा माणसाचे होते, कारण तो फक्त माणूसच नव्हता, तो साक्षात परमेश्वराचा पुत्र होता. पण त्याचे शब्द आणि त्याची कृत्ये सुरुवातीपासूनच तीव्र विरोधाने थांबविण्यात आली, थांबवण्याचा प्रयत्न केला. विरोध वाढत होता, इतका वाढत होता की तुरुंगामध्ये असलेला संत जॉन बाप्टिस्ट सुद्धा तेथून निरोप पाठवतो. त्यांच्या संत बाप्टिस्टला बघायला गेलेल्या काही त्याच्या शिष्यांबरोबर निरोप पाठवतो, प्रभू येशू ख्रिस्तासाठी तूच येणारा की आम्ही दुसऱ्या कोणाची वाट पाहायला पाहिजे. कारण लोकांमध्ये खळबळ माजायला लागली होती. काही विरोधकांनी खोटं नाटं करून प्रभू येशूच्या विरुद्ध जणू काही एक चळवळ सुरू केली होती. प्रभू येशू कशाच्या आधारे वागतो आणि विरोध करण्यासारखं नक्की तो काय असा बोलला होता, काय वाईट केलं होतं त्याने. पण स्वतःला धर्माचे मालक, स्वतःला धर्माचे पंडित समजणाऱ्यांनी, अधिकारी समजणाऱ्यांनी येशूला नीट समजावून घेण्यात ते अगदीच कमी पडले. आणि मग ती लोक चिडली, शास्त्री परुषी, आणि त्याला मारण्यासाठी त्यांनी चिथावण्या दिल्या आणि त्याला मारून घेतलं पिलाताच्या रोमन साम्राज्याच्या हातातून. आता बघा काय झालं होतं, मोशेने दिलेले नियम हाच धर्म लोकांचा बनला होता. नियम दिले होते लोकांना देवाकडे नेण्यासाठी, पण लोकांनी नियमालाच धर्म केलं आणि लोकांना परमेश्वराचा विसर पडला. ह्या पार्श्वभूमीवर आजचं हे शुभवर्तमान आणि मग त्या अनुषंगे पहिलं वाचन आजचं झकऱ्या पुस्तकातील आणि रोमकरांस लिहिलेल्या बोधपत्रातील दुसरं वाचन, त्याचप्रमाणे प्रतिसाद स्तोत्रसुद्धा, हे सगळं आपण ह्या पार्श्वभूमीवर समजून घेतलं पाहिजे की येशूच्या सत्कृत्यांवर, येशूच्या चांगल्या शिकवणुकीवर लोक नाराज होऊन जणू काही तीव्र विरोध होत होता, विरोध वाढत होता. दुसरा मुद्दा की पृथ्वीवर पवित्र मरियेच्या पोटी आणि पवित्र आत्म्याद्वारे माणूस म्हणून जन्माला घालून देणाऱ्या पित्याची आभारपूर्वक प्रार्थना प्रभू येशू करतात. हे अगदी शुभवर्तमानाच्या आजच्या सुरुवातीला आपण ऐकले. हे पित्या, मी तुझे आभार मानतो. आभारपूर्वक प्रार्थना होती ती. देवाचा धर्म सोडून जगाचा धर्म स्थापित करू इच्छिणाऱ्यांना जगाचा धर्म हाच धर्म असला पाहिजे, हे त्यांना पाहिजे होतं. माणसांचाच धर्म करायचा होता. सोन्याचं वासरू करून त्याची पूजा करायची होती. आणि म्हणून प्रभू येशू अशा लोकांना, ह्या शास्त्री आणि परुषी, धर्माचे खरे उद्दिष्ट समजावून सांगतात. आणि आपण सुद्धा ते ऐकण्याची आज फार गरज आहे. आम्ही करतो का असं? नाही, आम्ही नाही करत. पण बाकी सगळं काय चाललेलं आहे हे आत्मपरीक्षण करून बघायला पाहिजे. ह्या प्रभूच्या प्रकाशाच्या ओघामध्ये परमपित्याची इच्छा, जी फक्त पुत्रालाच खरी ठाऊक होती, आजच्या शुभवर्तमान आपल्याला सांगितलेलं आहे, ती परमेश्वराची इच्छा प्रभू येशूंना अंमलात आणायची होती. त्याचसाठी ते परमेश्वर असून देखील माणूस बनून पृथ्वीवर आले होते. आणि म्हणून त्यांनी आम्हाला
परमपिता कोण आहे, त्याची इच्छा काय आहे, त्याला काय आवडते, त्याला काय आवडत नाही, अशा प्रकारे प्रभू येशू शिकवण देत होता. परमपिता दयाळू आहे, परमपिता कनवाळू आहे, करुणाकर आहे, शिक्षा करणारा नाही, क्षमा करणारा आहे, दिलेले जीवन काढून घेणारा नाही तर ते जीवन विपुल करणारा आहे. ही शिकवण प्रभू येशू देत होते आणि त्याप्रमाणे ते कृत्य करत होते. कोणी अडला नडला दिसला, कोणी समाजाने झिडकारलेला दिसला, कोणी अंधुपंगळा असला, कोणी पापामध्ये असला, अशांच्या जवळ प्रभू जात होते. ह्याला विरोध होत होता. आणि म्हणून तिसरा आणि शेवटचा मुद्दा, प्रभू ख्रिस्तानं शिकवलेलं हे सत्य आणि हा सत्याचा धर्म अज्ञानी, लहान, निगर्वी, साधी भोळी, नम्र स्वभावाची, सौम्य, लीन, सामान्य अशांना हा धर्म पटला. आणि म्हणून प्रभू येशू आपले हात जोडून परमपित्याकडे, माणूस झालेला प्रभू येशू आपल्या स्वतःच्या पित्याकडे प्रार्थना करतात, आभारपूर्वक प्रार्थना करतात. माणूस म्हणून देवापुढे आपल्या मर्यादा ओळखून, देवापुढे नतमस्तक होऊन शरण जाणाऱ्या निरपराध, पारदर्शक, नम्र, सौम्य स्वभावाचे जीवन जगणारे जीवनामध्ये कृतज्ञतेने वागतात. हे आपण बघतो. त्यातच ते समाधानी जीवन जगतात. दे स्पेंड देअर लाईफ इन ग्रॅटिट्यूड टू गॉड. त्यांचं संपूर्ण जीवन हे देवाला ग्रॅटिट्यूड असते. इन ग्रॅटिट्यूड they do everything, they say everything, they are gratitude in concrete persons. देवाकडून जणू पात्रता नसताना बक्षीस मिळालेलं मला आहे, जणू काही एक्स्ट्रा मिळालेलं आहे, अशा भावनेने, अशा जाणीवेमध्ये हे लीन, नम्र आणि सामान्य स्वभावाची माणसं जगत असतात. ते प्रार्थना करतात की ऑल दॅट यू गेव मी आय डू नॉट मेरिट, असे देवाला आनंदाने सांगत असतात. कृतज्ञ जीवन, जीवन कृतज्ञ, नेहमी देवाचे आभार मानायचे. हे दिलं, एवढूसच दिलं, असं कशाला दिलं, ह्याचं काय करायचं, ते नाही का दिलं, तिला असं दिलं, त्याला तसं दिलं, मला असंच का दिलं, हे काय चाललेलं आहे आपली. ही प्रार्थना असते कधी कधी. आणि भिकाऱ्यासारखं मागतच राहायचं देवाकडे. काय द्यायचं ठेवलं देवाने, तेव्हा जे दिलं आहे त्यात समाधान मानायचं असते, त्याची प्रार्थना करायची, आभार मानायचे असतात. कृतज्ञ जीवन, लाईफ ऑफ ग्रॅटिट्यूड, परमेश्वराला सर्व गोष्टीमध्ये धन्यवाद देऊन जगायचं. आणि पीटर आणि पॉल, दोन ख्रिस्त सभेचे अगदी खंबीर असे खांब, ह्या दोघांनी त्यांचं जीवन कृतज्ञ जीवनाचा आदर्श म्हणून ते जगले. सामान्यातला सामान्य पीटर होता, सामान्यातला सामान्य. काय लायकी होती त्याची पहिला पोप होण्याची, पण तरीसुद्धा प्रभू येशूने त्याला निवडलं. चुका केल्या, पाय घसरला, परंतु त्यानं प्रभूला मात्र सोडलं नाही. 3 वेळा नाकारलं खरं, पण 3 वेळा त्यानं प्रभूला वचन देऊन उत्तर दिलं, होय प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि हुशारामधील हुशार पॉल, अगोदर छळ केला, पण एकदा का तो ख्रिस्ताला भेटला, एकदा का त्याची ख्रिस्ताची ओळख झाली, त्याचं संपूर्ण जीवन बदललं आणि तो सुद्धा कृतज्ञ जीवनाचा आदर्श बनला. दोघांनी देवापुढे माणूस म्हणून त्यांच्या मर्यादा ओळखल्या, त्या मर्यादा मान्य केल्या. देवापुढे कृतज्ञ जीवनाची साक्ष देण्यासाठी रक्त सांडेपर्यंत दोघेजण, पीटर आणि पॉल, समाधानी जीवन जगले. आमचे बरेचसे कोळी जण
कोळी बांधवसुद्धा मिळेल त्यामध्ये समाधान मानत असतात. आणि तेच खरं जीवन आहे. समाधानी जीवन जगायचं. एवढंच का दिलं, अद्याप का नाही दिलं, असं कोणी बोलायचं नाही. मात्र ही अशी सामान्य नम्र स्वभावाची माणसं, अज्ञानी समजली जाणारी, समाजाने जणू काही त्यांना हे दुय्यम दर्जाचे आहेत असे मानणारी माणसं, परमपित्यापेक्षा स्वतःला शहाणी, ज्ञानी, गर्विष्ठ, अहंकारी, शिष्ट, स्वाभिमान बाळगणारी, ह्यांनी काय केलं? ह्यांनी समोर उभ्या ठाकलेल्या देवाचा धिक्कार केला. देवापेक्षा हुशार आहेत, देवापेक्षा शहाणे आहेत असं आव आणणारी ही माणसं, होय, गर्विष्ठ, अहंकारी, शिष्ट, स्वाभिमान, हट्टी, असमाधानी, षड्रूपूंनी सडत सडत जीवन जगणारी ही माणसं. म्हणून आपणा सर्वांना उद्देशून स्वतः मनाचे सौम्य आणि लीन असणारे प्रभू ख्रिस्त, आपण कष्टी आणि भाराक्रांत आहोत हे जाणून आपणाला अस्सल विसावा मिळविण्यासाठी स्वतःपाशी आमंत्रित करतात. इट इज अन इन्व्हिटेशन. जीसस इज इन्व्हाइटिंग. ही नोज दॅट वी आर. आपण कष्टी आणि भाराक्रांत आहोत. ही नोज दॅट वी आर हेवी बर्डन्ड, वी आर अंडर स्ट्रेस. स्वतःलाच आपण करून घेतलेलं आहे ते. परंतु माझ्यापाशी या. नियमांचे जड ओझे करून आपण आपले जीवन कष्टी आणि भाराक्रांत केले आहे. प्रभू येशूचे शब्द, त्याची सर्व कृत्ये, तो स्वतः आपला एकमेव आदर्श आहे ह्याची खात्री करून प्रभू येशू स्वतः आपल्या सर्वांचे ओझे त्याच्या खांद्यावर घेतात. म्हणून आपण हे आमंत्रण स्वीकारू. वी विल ॲक्सेप्ट दिस इन्व्हिटेशन. वी हॅव ॲक्सेप्टेड दिस इन्व्हिटेशन, बट वी विल रिन्यू आवर इन्व्हिटेशन. वी विल टर्न टू हिम अलोन, फॉर ही अलोन गिव्स अस इटर्नल रेस्ट, द रिअल रेस्ट. त्याचा आपण स्वीकार करू. त्याच्या आज्ञेनुसार, त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण चालू. पावलोपावली प्रभू येशूचे अनुकरण करत राहू. त्याने सर्व शिकवलेले, त्याने जे केलं, जसं केलं तसं आपण करीत राहू. जे जे प्रभूने केलं, तुच्छ मानणाऱ्यांना जवळ केलं, भुकेलेल्यांना अन्न दिलं, लंगडे पांगडे असतील त्यांच्याबरोबर बसला, त्यांच्या समस्या समजून घेतल्या, मनाची विकार झालेल्यांना सुद्धा त्यानं जवळ केलं, झिडकारलं नाही. तसं आपण वागूया. तो आपला आदर्श. सौम्य अशा हृदयाचा हा आमचा आदर्श. कधी थकवा न आणणारा, कधी कंटाळा न येणारा विसावा तुम्हाला आणि मला निश्चित मिळेल. कारण प्रभू येशूचं ते देवाचा पुत्र म्हणून वचन होतं. आपण ते पाळूया. आमेन. आपण आपली श्रद्धा आता सर्वजण एकत्रपणे जाहीर प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू, ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले.
पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जीवितांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू आणि जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्ट्यामार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. मित्रांनो, आपण सामुदायिक ह्या प्रार्थनेद्वारे फक्त आपणासाठी आणि आपल्या गरजांसाठीच नव्हे तर अखिल मानवजातीसाठी आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे परमपित्याकडे प्रार्थना करूया. आपलं प्रत्येक विनंतीनंतर उत्तर असेल, हे ख्रिस्ता आमचे ऐक. हे ख्रिस्ता आमचे ऐक. श्रद्धा परमेश्वरानं ख्रिस्त सभेला व तिच्याकडून बाप्तिस्मा झालेल्या प्रत्येक व्यक्तीला देणगी रूपाने दिली आहे. प्रशितांनी घोषित केलेल्या ह्या श्रद्धेमध्ये आपल्या सर्वांची जडणघडण व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, फादर्स, सिस्टर्स व धर्मशिक्षक यांना परमेश्वराने आशीर्वादित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे ख्रिस्ता आमचे ऐक. श्रद्धाबंधनी रविवार साजरा करीत असताना परमेश्वरानं दिलेली श्रद्धा शुद्ध राहावी, त्या श्रद्धा देणगीची योग्य व नक्की ओळख जगाला व्हावी. प्रत्येक श्रद्धावंतांनी ती ओठाने व कृतीने घोषित करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेपासून दुरावलेल्या लोकांनी प्रभूच्या कळपात परत यावे. एक मेंढपाळ एक कळप म्हणून आपण श्रद्धेमध्ये दृढ व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे ख्रिस्ता आमचे ऐक. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या वचनावर विश्वास ठेवून आपण त्याला नेहमी आपल्या केंद्रस्थानी ठेवावे व ह्या कठीण काळात आपली श्रद्धा अधिकाधिक बळकट करण्यास प्रभूचे सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे ख्रिस्ता आमचे ऐक. कोरोना व्हायरसपासून आपल्या सर्वांचे रक्षण व्हावे. जे ह्या आजारात उपचार घेत आहेत ते ईश्वर स्पर्शित व्हावे, त्यांना चांगले आरोग्य लाभावे. जे ह्या आजारामुळे देवाघरी निघून गेले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी. तसेच सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रभूची कृपा मिळावी व ह्या आजारावर प्रतिकात्मक औषध लवकरात लवकर उपलब्ध व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे ख्रिस्ता आमचे ऐक. आपल्या अगोदर निघून गेलेल्या सर्वांसाठी, विशेषतः माणिकपूर पॅरिशमधील श्री जसिन डिसोजा, श्री कॅजिटन कुलासो, श्री जेकब डिसोजा, श्री फ्रान्सिस मिनेजिस, गास पॅरिशमधील श्री मायकल परेरा, श्री संजीव अल्फान्सो, मुळगाव पॅरिशमधील श्री फिलिप गेर, बरमपूर पॅरिशमधील श्री
सांतान लोबो, श्री रमेदी पॅरिशमधील श्री रॉबर्ट फोन्सेका, श्री ट्रॉय परेरा, सौ सांतान गोन्साल्विस, श्री एलायस डिमेलो आणि गोखिवरा पॅरिशमधील श्री जोसेफ पो यांच्या आत्म्याला शांती लाभावी व त्यांच्या कुटुंबियांचे श्रद्धेने सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे ख्रिस्ता आमचे ऐक. थोडा वेळ शांत राहून पुढील हेतूसाठी प्रार्थना करूया. मोसमी पाऊस नियमित पडावा, निसर्गाची किंवा मानवी जीवनाची हानी टाळावी म्हणून आपल्या सर्व लहान मुलांवर, युवकांवर परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून जगात, आपल्या भारत देशात शांतता नांदावी म्हणून आपल्या भारत मातेच्या सर्व राजकीय नेत्यांसाठी, सैनिकांसाठी, पोलिसांसाठी, आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी, तसेच आज आपण संत पीटर चर्च कोळीवाडा ह्या चर्चचा सण साजरा करतो. प्रभुदान बोट ग्रुप आणि ग्रेशियस बोट ग्रुप हे ह्या सणाचे मानकरी आहेत. त्यांच्या हेतूसाठी आपण विशेष प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही तुझ्याकडे येतो. तुझ्या चांगुलपणाचा महिमा गातो आणि आमच्या गरजा आम्ही तुझ्यापुढे मांडतो. आमच्या प्रार्थना ऐक. ही प्रार्थना आम्ही प्रभूच्या येशूच्या नावाने करतो. हे प्रभु दान स्वीकारून घे. प्रभु दान स्वीकारून घे. पामर प्रभु पावन होण्या अर्पित करी. पापी मी पामर प्रभु पावन होण्या अर्पित करी. हे प्रभु दान स्वीकारून घे. प्रभु दान स्वीकारून घे. मित्रांनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमची व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभो, तुझ्या नावाच्या गौरवार्थ आम्ही हे दान तुला अर्पण करीत आहोत. या दानामुळे आम्हाला पवित्र कर आणि सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास पात्र कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. ख्रिस्त पापरहित असताना सुद्धा त्याला तू आम्हासारखे बनवलेस. आम्ही ख्रिस्तासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा
आणि ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे हा तुझा यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभो, सर्व दूत आणि सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. तू प्रभुवरा तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुचा यशोगी गान भांतरा. परमईशाच्या पावन नावे एत धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभुचा यशोगीत गान भांतरा. पावन पावन पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस आणि पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्या जवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे शरीर व रक्त बनवत त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले व तुझी स्तुती केली आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्य स्मरण करतो. ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो आणि तुझ्या आभारासाठी हा पवित्र
आणि जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. ख्रिस्ताच्या शरीराने आणि रक्ताने पोसलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठायी आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा अतिविरक्त पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी व सर्व संत, विशेष करून संत पीटरसह आम्हाला सर्वात स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत हो. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, इतर सर्व बिशप्स व याजक आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबांच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेनं व प्रेमानं एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. Lord Jesus Christ, Son of the living God, by the will of the Father and the work of the Holy Spirit, give your life to your death. In us, make us holy. Keep me away from all evil and my sin, and never let me be parted from you.
जगाची पापे दूर करणारं हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या पवित्र कम्युनियनद्वारे तू आम्हाला परिपूर्ण जीवन आणि तारणाचे दान देतोस. ह्या तुझ्या उपकारांचे विस्मरण आम्हाला कधीही होऊ देऊ नकोस. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला आपल्या जीवनात साक्षी देण्यासाठी पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. किती महानिया गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया सर्वात महानिया. देवाची सत्प्रीती किती महानिया गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया सर्वात महानिया. गम्य आनंदे हृदय हे भरले विनवी देवाला बघुनी मन रमले. गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया सर्वात महानिया.